हॅलो. तर आज आपण करणार आहोत मँगो शेक. तर खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकते. ऑफकोर्स माझ्या घरात सगळेच म्हणतात की ब्लॉग नाही येते फ्रेंड्स पण म्हणतात, फॅमिली पण म्हणते की ब्लॉग नाही बंद केला आहेस तू. तर मला जसं टाईम भेटतं तसं मी ब्लॉग करते, मला जसं ऑफिसमध्ये टाईम भेटतं तसं मी ब्लॉग करते. तर खूप दिवसांनी आज मी भेटते. तर अजून एकदा आज आपण मँगो शेक बनवणार आहोत. त्यासाठी आपण पहिला सगळं सामान एकत्र करूयात, नंतर स्टार्ट करूयात. तर मँगो घेतलेत आपण मँगो शेक बनवण्यासाठी. त्यानंतर आपण इथे घेतलेत बदाम. त्यानंतर मी दूध घेतलं. आता आपण दूध पण घेतलं आहे, साखर पण घेतली आणि हे कप पण घेतलं आहे शेकसाठी. तर लेट स्टार्ट. आपल्याकडे 3 मँगो आहेत, 2चं शेक होणार आहे आणि एक डेकोरेटिव्हसाठी आपण थोडेसे क्यूब्स वगैरे टाकूयात, मँगो क्यूब्स. त्यासाठी ते लागणार आहे. 2चं शेक होणार आहे. लेट्स सी. तर आपण कट करणार आहोत. प्लीज केअरफुल. मी कापून घेते. आपण डायरेक्ट हे पील करूया, स्किन त्याची. प्लीज जातं मला पण सध्या मँगो सीझनच आहे, म्हटलं मँगो खाणं गरजेचं आहे. कारण मला काय भेटणार नाही, गरमी आहे तरी पण मँगो खाव हे सजेस्ट करेन मी. आपण इथं पल्प काढून घेतो. पल्प पाहिजे आपल्याला फक्त, बाकी काहीच नाही. तशी पल्पच काढतो, बाकी काहीच नाही. म्हणजे हे खूप मेसी होता हात आपला. ठीक आहे, आंबा यार चलता आहे. आणि आता प्रत्येकाचा पल्प काढून घेऊया. प्रत्येकाचा पल्प काढून घेऊया. तर असं मी पल्प काढून घेतलं. त्याला ग्राइंड करणार आहोत. आणि हा एक आंबा राहिला आहे आपला. त्याचं आपण क्यूब्समध्ये कटिंग करणार आहोत याची. तर आपण ह्याची पण कटिंग करून घेऊया. लेट्स.
काही मी परफेक्ट नाही बनवते की मी फ्रूट ब्लॉग पण नाही बनवते. मी फक्त मी जे बनवते मी ते तुम्हाला दाखवते. तर काय जज नाही करायचं आहे मला की असं असतं तसं असतं, यात हे जातं ते जातं ते जातं. जसं मला आवडतं, जसं मी करते, जसं मला पटतं तसं मी तुम्हाला दाखवते. सो डोंट जज मी, ओके. तसंही मला फरक नाही पडत कोणी जज केला नाही केला, मग काय आवडतं क्लावेट. तर मी बस सांगायचं राहिले की माझे बड्डेचे अजून फ्लावर्स मी अजून फेकले नाही आहेत. मी अजून पण सांभाळून ठेवले. ते माझ्या फॅमिली मला गिफ्ट केले होते बड्डेच्या दिवशी. ते मला इतके आवडतात. ऑर्किड तर माझा फेवरेट आहे. ऑर्किड तर मी कसं फेकू, ते अजून पण मी फ्रीमध्ये जपून ठेवले. काही नाही फेकून टाक, तरी पण मी अजून ठेवले. ते प्रेम असतं, ते प्रेम. बेस्ट बेस्ट. हे बेस्ट बनलंय माझ्या मते. यम 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 यम. मी असेच चांगले चांगले सुंदर सुंदर ब्लॉग घेऊन छान छान रेसिपी घेऊन येणार आहे असं मी तुम्हाला सांगते की मी नक्कीच येणार आहे. मला खोट नाही आहे, बट नेहमी फूड ब्लॉग नसते, वेगवेगळे असते. सर भेटूया नेक्स्ट टाईम. बाय बाय.